आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेत बैठकांचा जोर। आज राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मनसेच्या शाखाध्यक्ष, उपशाखाध्यक्ष, गट अध्यक्षांची बैठक। बीडीडी वासियांना आज हक्काचं घर मिळणार। फेज 1 मधील नागरिकांना आज मिळणार चाव्या। या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता। जनसुरक्षा कायद्याविरोधात आज विरोधक एकवटणार। जनसुरक्षा कायद्याच्या विरोधामध्ये आज मुंबईत परिषद। शरद पवार, उद्धव ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सावध राहिलं पाहिजे। भाजपमधील आयारामांबद्दल गोविंददेव गिरी महाराज यांचं वक्तव्य। 29 ऑगस्टला जरांगेंच्या नेतृत्वात भगवं वादळ मुंबईत धडकणार। त्याच पार्श्वभूमीवर जरांगेंच्या नेतृत्वात आज लातूरमध्ये मराठा समाजाची बैठक। कोस्टल रोडच्या 5.25 किलोमीटर लांबीचे विहार क्षेत्र, 4 पादचारी भुयारी मार्गाचे आज लोकार्पण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार लोकार्पण। यावर्षी देखील खड्ड्यांचा दंड माफ करा। गणेशोत्सव समन्वय समितीचे मुख्यमंत्र्यांना विनंती पत्र। गणेशोत्सव आढावा बैठकीत मुद्दा उपस्थित, मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन। मुदत संपत आल्यानंतरही 70% वाहने HSRP विना। वाहनांनी पाठी बदलण्यासाठी उद्या मुदत संपणार। पुढील 3 ते 4 दिवसात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज। मुंबई आणि आसपासच्या उपनगरात पहाटेपासून पावसाच्या सरी। ICICI बँक अखेर नमली। मिनिमम बॅलन्सच्या निर्णयात टीकेनंतर बदल। नवीन खात्यांसाठी किमान 50,000 रुपयांची शिल्लक ठेवण्याची अट रद्द। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।